सोप्या भाषेत सांगतो, संतांचं काम म्हणजे वकिलासारखं बरं का. वकील ज्याप्रमाणे एखाद्या कोर्टामध्ये आपल्या आशिलाची भूमिका घेऊन भांडतात, तसे संतसुद्धा कधी कधी देवाबरोबर जीवाची भूमिका घेऊन भांडतात. फक्त फरक आहे, वकील पैसे घेऊन भांडतात आणि कंसात दोन्ही बाजूचे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. इथले वकील सोडून बरं का. किती जरी वायाला गेलेली केस असेल, पण वकील चांगले असतील तर ते जिंकून दाखवतात. वायाला गेलेली केस, वकील चांगला पाहिजे, आणि वकील चांगला नसेल तर निकालच लागत नाही. वायाला गेलेली केस होती वाल्या कोळ्यांची केस, पण त्या ठिकाणी वकील भेटले कोण? नारद महर्षी. आणि वायाला गेलेला मनुष्य होता, परंतु कोळियाची कीर्ती वाढली गहन. कधी कधी एकदम खाली गेलेली माणसं एकदम वर जातात, आणि कधी कधी उलट पण होतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संतांचं काम जे आहे ते मध्यस्थी करण्याचं काम आहे. देव भेटल्यानंतर उद्धार होईल की नाही सांगता येत नाही. मी काय म्हटलं लक्षात येते का तुमच्या? ऐकताय ना तुम्ही? देव भेटल्यानंतर उद्धार होईल की नाही सांगता येत नाही, पण संत भेटल्यानंतर उद्धार झाल्याशिवाय राहत नाही. अशी कितीतरी उदाहरणं मी तुम्हाला सांगतो ज्यांना देव भेटला पण उद्धार नाही झाला. पण असं एकही उदाहरण सांगता येत नाही ज्यांना संत भेटले आणि उद्धार झाला नाही. भागवतामध्ये एकादश स्कंदामध्ये एक कथा आली. एकदा नारद महर्षी देवाच्या प्रेरणेने द्वारकेत आले आणि वसुदेवांच्या घरी गेले. वसुदेवांना खूप आनंद झाला. नारद महर्षी आले, पूजन केलं, आसनावर बसवलं. आणि वसुदेव महाराज म्हटले, महाराज बरं झालं तुम्ही आलात, मला तुम्ही ज्ञान सांगा. कोण म्हटलं कोणाला? ऐकताय ना तुम्ही? हा, वसुदेवजी नारद महर्षींना म्हटले मला ज्ञान सांगा, ज्ञान सांगा. असं म्हटल्यानंतर नारद महर्षी हसायलाच लागले. म्हणजे मी काय तुम्हाला ज्ञान सांगणार आहे? ज्ञान तुमच्या घरी जन्माला आलंय. सगळ्या जगाचा गुरु कोण आहे? वसुदेव सुतम काय देवम कंस चानुरमर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. सगळ्या जगाचा गुरु तुमच्या घरी जन्माला आलेला आहे. सगळ्याला त्याने ज्ञान सांगितलं, तुम्ही मला ज्ञान विचारताय. तेव्हा वसुदेवांनी जे वर्णन केलंय देवाचं आणि संतांचं ते मला सांगायचं. म्हटले, माझा पुत्र श्रीकृष्ण जान मज न सांगेची ब्रह्मज्ञान, म्हणे मी तुझे बाळक पूर्ण धरुणी चरण वंदितसे. मी जर कृष्णाला म्हटलं ना मला ज्ञान सांगतो, माझ्या मांडीवर बसतो, माझ्याच दाढी मिशा ओढतो आणि मला म्हणतो मुलगा कुठं बापाला शिकवत असतो का? सांगत नाही ज्ञान. देवाने नाही सांगितलं बरं का. का नाही सांगितलं? देवाला माहिती आहे यांची आपल्याविषयी गुरुबुद्धी होणार नाही, आणि गुरुबुद्धी झाल्याशिवाय ज्ञान होत नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. बहुतेक घरातली माणसं तशीच राहून जातात. बाहेरचे सुधारतात, पण घरातल्यांचा उपदेश पटत नाही. अपवाद आहेत याला. आणि वसुदेवांनी त्या ठिकाणी नारद महर्षींना असं म्हटलंय, तुम्ही अच्युतात्मे निज निर्धारी, देवो तुमचा आज्ञाधारी. तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, एरवी हाती न धरी आणा ते.
अहो देव तुमचा आज्ञाधारक आहे. तुम्ही मला ज्ञान सांगा. मला कशाकरता सांगितलं एवढं सगळं? संतांनी हाताला धरलं, देवाला उद्धार करावा लागतो. विठ्ठल विठ्ठल. अशी अनेक उदाहरणं आहेत. जीव कसा जरी असला तरी संत त्याचा उद्धार करतात. एक उदाहरण सांगतो, मी अभंगात शिरतो. रामायणामध्ये आलेलं प्रसिद्ध उदाहरण आहे ते म्हणजे सुग्रीवाचं. सुग्रीवाचं वर्णन रामायणकार करतात. सुग्रीव अज्ञानी आहे, सुग्रीव विषयी आहे. सुग्रीवाचा देवावर सुद्धा विश्वास नव्हता, असा सुग्रीव आहे. फक्त सुग्रीवांचा हनुमंतावर किंवा संतावर विश्वास आहे. रामायणामध्ये असं वर्णन आलंय, ऐकताय ना तुम्ही? हां, रामायणात असं वर्णन आलंय, ज्यावेळेस भगवान रामचंद्र प्रभू आणि लक्ष्मण महाराज हे दोघंही ऋषमुख पर्वताकडे गेले. हा सुग्रीव ऋषमुख पर्वतावर बसलेला होता. लांबून सुग्रीवाने पाहिलं 2 माणसं येत आहेत. घाबरला. हनुमंताला बोलवलं, हनुमंता 2 माणसं समोरून येत आहेत. मला असं वाटतंय माझ्या भावाने वालीने मला मारायला 2 माणसं पाठवलेत. तुम्ही लवकर लवकर जा. मला मारायला जर ते आलेले असतील तर हात वर करा, मी इकडंच पळून जातो म्हणे. समोरून कोण आलं होतं? साक्षात देव आला होता. पण देव येऊन चालत नाही बरं का, देव कळावा लागतो. विठ्ठल विठ्ठल हनुमंताने सुग्रीवाला समजून सांगितलं, अरे बाबा सुग्रीवा, तू असा का विचार करतो? मला मारायला माणसं आली असतील. तो असा विचार का करत नाही? मला मदत करायला माणसं आली असतील. माणसांनी नेहमी चांगला विचार करावा बरं का. कारण आपण ज्याच्या बाबतीत जसा विचार करतो ना, त्याच्या मनात आपल्याबद्दल तसेच विचार निर्माण होतात. मानसशास्त्र आहे, लक्षात ठेवा. आपण चांगला विचार केला की समोरच्याच्या मनात आपोआप चांगला विचार यायला सुरुवात होते. तुका म्हणे, येथे पिसे तेथे तैसे तेथे तैसे असेल. मी एक कुठंतरी ऐकलं होतं, प्रत्येकाच्या घरात वास्तुपुरुष असतो आणि तो वास्तुपुरुष सारखा घरातल्या लोकांना आशीर्वाद देत असतो. त्याचा आशीर्वाद आहे तथास्तु. सारखा तो म्हणत असतो तथास्तु तथास्तु तथास्तु. आपण घरात बसल्या बसल्या जर असं म्हटलं ना, आमच्या घरात कधी भांडणं होऊ नयेत, तथास्तु. आमच्याकडून भरपूर नामस्मरण घडावं, तथास्तु. आमच्याकडून भरपूर अन्नदान घडावं, आशीर्वाद काय? तथास्तु. आणि आपण बसल्या बसल्या विचार करायला लागलो, आपलं वाटोळ तर होणार नाही ना, तो म्हणतो तथास्तु. म्हणून आपल्या विचाराला सुद्धा फार महत्व आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हनुमंतरायाने त्या सुग्रीवाला समजून सांगितलं, बाबा तू चांगला विचार कर, न जाणं तुला देव भेटायला आले असतील. आणि हनुमंतराय स्वतः भगवान रामचंद्र प्रभूकडे गेले. रामचंद्र प्रभूंना विनंती केली, देवा आपल्याला जायचं आहे ऋषमुख पर्वतावर. कशा करता? म्हणजे तिथे एक तुमचा फार मोठा भक्त राहतो. तर भक्त होता का तो? तुमचा फार मोठा भक्त राहतो देवा तिथे, सुग्रीव. भगवान म्हटले, तो भक्त असेल तर त्याला इकडे घेऊन ये, मला कशाला तिकडे नेतो? देवा त्याला जरी एवढं कळत असतं तर मी कशाला आलो असतो? जीवाला देवाकडे जायचं कळत नाही म्हणून कधी कधी संत देवाला जीवाकडे घेऊन जातात. देवाला त्या ठिकाणी सुग्रीवाकडे नेलं. सुग्रीवाच्याने देवाची मैत्री केली. संतांनी हाताला धरलं. धरिते जाती संत कृपावंत. धरिते कृपावंत. पाळी पंढरीनाथ लळात्या, पाळी पंढरीनाथ लळात्या, पाळी
पंढरीनाथ लळात्यांचा संत कृपावंत दरिद्र जाते संत कृपावंत दरिद्र जाते संत कृपावंत दरिद्र जाते संत कृपावंत कृपावंत पाळे पंढरीनाथ लळात्यांचा पंढरीनाथ पंढरीनाथ लळात्यांचा कृपावंत दरिद्रा हाती संत कृपावंत दरिद्रा हाती संत कृपावंत दरिद्रा हाती संत कृपावंत तुकाराम महाराजांनी आज आपल्याला हाताला धरलंय, याच्याकरता एवढी प्रस्तावना केली बरं का. महाराज देवाकडे गेलेले आहेत. देवानी कदाचित महाराजांना विचारलं असेल, महाराज काय पाहिजे तुम्हाला? आपल्या सगळ्यांची भूमिका, आपल्या सगळ्यांचा कळवळ असल्यामुळे महाराजांनी, तुकाराम महाराजांनी देवाला असं म्हटलं असावं की देवा या सगळ्यांचा उद्धार करा. कारण संतांचा अवतार कशा करताय? अवतार तुम्हा उद्धरावे जन. देवा सगळ्यांचा उद्धार करा असं म्हटल्यानंतर देवाचा चेहरा थोडासा गंभीर झाला. कीर्तन नुसतं ऐकायचं नाही बरं का, कीर्तन पाहायचं सुद्धा आहे. पाहायचं म्हणजे कोणी कोणते कपडे घातलेत हे नाही पाहायचं. जे सांगितलंय ना त्याच्या आकाराची आपली वृत्ती करायची. देवाचा आणि तुकाराम महाराजाचा संवाद चालू आहे तर आपल्या समोर देव आला पाहिजे, आपल्या समोर तुकाराम महाराज आले पाहिजे. कीर्तनकार काळा आहे का गोरा आहे तिकडं नको लक्ष. देव आणि संत आपल्या समोर आले पाहिजेत. दोघांचा संवाद चाललाय. तुकाराम महाराज म्हणतात सगळ्यांचा उद्धार करा, आणि देवाचा चेहरा थोडासा गंभीर झालेला आहे. कारण सगळ्यांचा उद्धार करायचा म्हटल्यावर जमल का? तुकाराम महाराजांना देवाने सांगितलं तुकाराम महाराज सगळ्यांचा उद्धार करणं शक्य नाही. का शक्य नाही? अहो मला ही सृष्टी चालवायची, आणि सृष्टी चालण्याकरता लोक लागणार आहेत. आज इथे कीर्तनात देव उभा झाला, होणार नाही बरं का. आला देव आणि त्याने सगळ्यांनाच वैकुंठाला नेलं. उद्याचं कीर्तन ऐकायचं कोणी? मला ही सृष्टी चालवायची तुकाराम महाराज, आणि सृष्टी चालवण्याकरता जसं ज्याचं कर्म असतं तसं त्याला फळ द्यावं लागतं. अगा कर्मी जे उरावे ते तेही सुखी दुःखी फळा यावे, तया ते भोगावया यावे देहा एका. नियम ठरलेला आहे, कर्मानुसार फळ. तुकाराम महाराज म्हणले जरी काही असलं तरी देवा माझी इच्छा आहे सगळ्यांचा उद्धार करा. खूपच तुकाराम महाराजांचा आग्रह दिसला. मग देव म्हटले हे बघा तुम्ही म्हणता सगळ्यांचा उद्धार करा, पण सगळ्यांना वाटतंय का माझा उद्धार व्हावा म्हणून? आणि सगळ्यांना जर माझा उद्धार व्हावा असं वाटत नाही तर तुम्ही त्यांच्या इच्छेच्या विरुद्ध का करता? सगळ्यांना उद्धार व्हावं वाटत नसतं, वाटत नाही, लक्षात ठेवा.
आमच्या गुरुवारी दृष्टांत सांगत असतात. एक राजा होता आणि त्या राजाचा वाढदिवस होता. आजकाल वाढदिवस साजरा करण्याची फॅशन सुरू झाली. खरं तो वाढदिवस आहे का घटदिवस आहे? ज्ञानेश्वर महाराजांनी या वाढदिवसाला ये मृत्यूलोकीचे उपराटे या यादीत घातले. मृत्यूलोकात काय काय उलट चाललंय याची एक यादी ज्ञानेश्वर महाराजांनी दिली. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या मृत्यूलोकात सगळं उलट चाललंय. हो, ज्ञानोबाराय म्हणतात जिथं आत्यंतिक कल्याण होणार आहे तिथं माणसाकडून कवडी सुटत नाही, आणि जे तर सर्वस्वे हानी ते तर कोडी वेचती गा. जिथं हानी होणार आहे कोट्यावधी रुपये उरावतात तुम्ही लोक. म्हणजे सप्ताहाला वर्गणी जास्त जमत नाही, तमाशाला जास्त जमते. तुमच्या भागात आहे की नाही माहिती नाही, पण आमच्या पुणे जिल्ह्यात इकडं हा जाऊ पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यामध्ये सप्ताहाला 20,000 आणि तमाशाला 5 लाख. मृत्यूलोकीचे उपराटे. त्याच्यात ज्ञानोबारांनी एक यादी टाकली, एक वाक्य टाकलं, एक ओवी टाकली. जन्मलेनी दिवस दिवसे हो लागे काळाचेची आईसे की वाढती करती उल्हासे ओविती घोडिया. अहो, जन्मल्यापासून मनुष्य काळाच्या तोंडात चाललाय, तरी सुद्धा मनुष्य वाढदिवस साजरा करतो. आता करावा न करावा असं आहे, प्रवाहाच्या विरोधात माणसाने जाऊ नये. करा पण चांगल्या पद्धतीने करा. विठ्ठल विठ्ठल राजाचा वाढदिवस होता. राजाने असं ठरवलं आपला वाढदिवस एका जेलमध्ये साजरा करायचा. राजा जेलमध्ये गेला, सगळ्या कैद्यांना बोलवलं आणि सांगितलं माझा वाढदिवस आहे, मी आज प्रसन्न आहे, ज्याला जे पाहिजे ते मी देणार आहे. रांग लागली कैद्यांची. पहिला कैदी होता, त्याला विचारलं तुला काय पाहिजे? तो म्हटला मी इथं आल्यापासून मला जेवायलाच चांगलं मिळालं नाही, आजच्या दिवस माझी जेवणाची व्यवस्था केली तर फार बरं होईल. राजाने सांगितलं आजच्या दिवस याला पंचपक्वान्न द्या. दुसरा आला तुला काय पाहिजे? म्हटलं मला जेवायला नसलं तरी चालतं, मला कपडे घालायला आवडतात. इथं आल्यापासून हे जेलचे कपडे घातलेत, मला अजिबात आवडत नाही, माझ्या कपड्याची व्यवस्था झाली तर फार होईल. राजाने सांगितलं आजच्या दिवस याला जे पाहिजे ते कपडे द्या. तिसरा आला, त्याला विचारलं तुला काय पाहिजे? तो म्हटलं आपल्याला जेवायला नसलं तरी चालतं, आपल्याला कपडे नसले तरी चालतात, आपल्याला फिरायला आवडतं. काहींची आवड, प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. आणि इथं आल्यापासून मला एकाच खोलीत डांबून ठेवले, मला फिरायची व्यवस्था केली तर फार बरं होईल. राजाने सांगितलं जेवढे फिरवायचं आहे तेवढं फिरवा, पण आजचाच दिवस बरं का. प्रत्येकाला विचार तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे, अशी सगळी रांग संपली. कोण काय मागतंय, कोण काय मागतंय. शेवटी एक लाईनीत उभा होता. तो म्हटला महाराज मला जेवायला नको, मला कपडे नको, मला फिरायला नको. अरे काय पाहिजे तुला? मला तुम्ही या जेलमधून कायमचं बाहेर काढा. पण असं मागणारा एकच होता. पुढचे सगळे म्हणजे पुढचे आपण आहे, आणि उद्धार व्हावा असं वाटतो एखादाच असतो. कायमी उद्धार पावे, कायमी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संत जन, ऐसे तुम्ही सांगा संत जन. समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे, समाधान चित्त माझे. काय खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म, काय खंड येईल कर्म. कायमी उद्धार पावेना, कायमी उद्धार पावेना,
तुकाराम महाराजांचा आणि देवाचा संवाद सुरू आहे. ऐकताय ना तुम्ही? तुकाराम महाराज म्हणतात सगळ्यांचा उद्धार करा, आणि देव म्हणतात सगळ्यांचा उद्धार होऊ शकत नाही, सगळ्यांना उद्धाराची इच्छा नाही. आता इथं देव प्रगट झाले. कीर्तन संपले की 9:15 9:30 झाले प्रगट समजा. आणि देवाने सांगितलं महाराजांचं कीर्तन मला खूप आवडलं, आणि माझी अशी इच्छा आहे जे जे कीर्तनाला आले त्यांना सगळ्यांना वैकुंठाला न्यायचं आहे. ज्याला ज्याला यायचं आहे त्यांनी हातवर करा. प्रेमाने हातवर करा बरं का, वैतागून नको. प्रेमाने हातवर करणारे कमी आहेत आणि वैतागलेले जास्त आहेत. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सगळ्यांना इच्छा नाही बाबा. महाराज स्वतः तुकाराम महाराजाकडे देव आले. आपल्याला माहिती आहे दशमीच्या दिवशी आले बीजेला. तुकाराम महाराज देहूच्या सगळ्या गल्ल्यातून फिरायला लागले. देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयताला घर पुसोनी. लोकांनी काय उत्तर दिलं? देव न लगे, देव न लगे, साठवणीचे रुंधले जागे. पण तुकाराम महाराज आपले वकील आहेत. देवा काही असू दे, यांचा उद्धार झाला पाहिजे. यांना कळत नसलं तर यांचा सगळ्यांना उद्धार झाला पाहिजे. देव म्हटले हे बघा तू, अहो या सगळ्या लोकांना सांगा तुमचा तुम्ही उद्धार करून घ्या. मी श्रीमद भगवद्गीतेमध्ये एक श्लोक लिहून ठेवलाय. उद्धरेदात्मनात्मानं नात्मानं अवसादयेत, आत्मैव ह्यात्मनो बंधू रात्मैव रिपुरात्मनः. भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात आपला आपण उद्धार करून घ्यायचा आहे. आपणच आपले बंधू आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. आपण चांगलं वागलो तर आपण आपले मित्र, आपण वाईट वागलो तर आपणच आपले शत्रू. विठ्ठल विठ्ठल. या सगळ्या लोकांना तुकाराम महाराज तुम्ही सांगा तुम्ही तुमचा उद्धार करून घ्या. तुकाराम महाराज म्हणले देवा हे कसं काय शक्य आहे? आमचा उद्धार आम्हाला करून घेता येता असता तर तुमची काय गरज पडली असती, संतांची काय गरज पडली असती, शास्त्राची काय गरज पडली असती. तुकाराम महाराजांना देवाने सांगितलं, ऐकताय ना तुम्ही? देव म्हणायला लागले तुकाराम महाराज पूर्वी काही लोक होऊन गेली नाही का? एक लहानसा मुलगा होता 5-7 वर्षाचा. सावतराईने वडिलाच्या मांडीवर बसू दिलं नाही. रडत रडत घरी आला. त्याच्या आईने त्याला उत्तम प्रकारची शिकवण दिली. वनात गेला आणि 5 महिन्यात माझी प्राप्ती करून घेतली. काय त्या मुलाचं नाव? तो वनाला याची लागी, बैसाव्या पित्याच्या उत्संगी, परी तो चंद्र सूर्या परिषजगी श्लाघ्य केला. दुसऱ्या एका मुलाचं नाव सांगतो. तो तर दैत्यकुळात जन्माला आला. एरवी दैत्यकुळ साचोकारे, परी इंद्र ही सरीनला हे ओपरे. भक्तिगायेथ सरे जाती अप्रमाण, भक्तीचे न्याथिले पणे, दैती देवानिले उने, माझे नरसिंहत्वलेने जयाचे नि महिमे प्रल्हादुगा मजसाठी, घेता बहुवे सदा किरीटी, मिया द्याव्या त्या गोष्टी तयाची आजोडे. अहो दैत्य कुळात आलेला मुलगा, सगळी प्रतिकूल परिस्थिती होती. काहीच अनुकूल नव्हतं. आपल्याला सगळं अनुकूल असतं, तरी कीर्तनाला येत नाही म्हणतो पाऊसच आला. वडील प्रतिकूल, आई प्रतिकूल, सगळे प्रतिकूल. सगळं जग एका बाजूला आणि तो एका बाजूला. तरी घाबरत नव्हता. तो म्हटला जग एका बाजूला असला तरी जगाचा बाप आपल्या बाजूने, काय घाबरायचं आहे. विठ्ठल विठ्ठल तुकाराम महाराज पूर्वीच्या लोकांनी ज्याप्रमाणे माझी प्राप्ती करून घेतली त्याप्रमाणे तुम्ही या लोकांना सांगा माझी प्राप्ती करून घ्या, ज्याचा त्यांनी उद्धार करायचा आहे. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात देवा तुम्ही पूर्वीच्या लोकांची उदाहरणे देता, पण पूर्वीच्या लोकांसारखं आम्हाला शक्य नाही. पूर्वीचे लोक कसे होते आणि आम्ही कसे आहोत
या अभंगाच्या पहिल्या चरणात एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी, एकी हातो फळे, एकी हातो फळे, एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळे, एकी हातो फळे, छाया बळी पावलो, छाया बळी पावले, आम्ही देवा शक्तिहीन, आम्ही देवा शक्तिहीन, छाया बळी पावले, छाया बळी पावले, आम्ही देवा शक्तिहीन, आम्ही देवा शक्तिहीन, एकी होती हातो फळे, एकी केली हात फळे, एकी केले हात फळे, एकी केले हात फळे, फळी एकी केली हातो फळी, एकी केली हातो फळी, एकी केले हात फळे, एकी केले हात फळे, छाया बळी पावले, छाया बळी पावले, आम्ही देवा शक्तिहीन, आम्ही देवा शक्तिहीन, छाया बळी पावले, छाया बळी पावले, आम्ही देवा शक्तिहीन, आम्ही देवा शक्तिहीन, ऐका, लक्ष द्या. तुकाराम महाराजाला देवांनी सांगितलं, पूर्वीच्या लोकांनी जसा आपला उद्धार करून घेतला ना तसं तुम्ही करून घ्या. तेव्हा त्याचं उत्तर तुकाराम महाराज देत आहेत. ऐकताय ना तुम्ही? तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा पूर्वीच्या लोकांचं आम्हाला सांगू नका, पूर्वीच्या लोकांसारखं आम्हाला जमणार नाही. पूर्वीचे लोक कुठं, आपण कुठं? पूर्वीचे लोक कसे होते तसं आता आपल्याला सगळ्यांना जमल का? पूर्वीच्या लोकांना जसं खायला मिळालं, प्यायला मिळालं, तसं आपल्याला खायला प्यायला मिळतं का? पूर्वीचे लोक आमच्या सद्गुरू जोग महाराजांच्या घरी असे बदामाचे पोते भरलेले असायचे. 1,000 जोर बैठक्या काढायची. आणि सद्गुरू मामासाहेब दांडेकर, बंकरस्वामी महाराज हे शिकायला होते त्यांच्याकडं. असे बदाम, पोत्यातले बदाम असे ओंजळीने घ्यायचे, म्हणायचे, हे बंकट खा बदाम आणि मन मी ब्रह्मचारी राहील, असं म्हणायचे. आता तसे लोक आहेत का? तसे लोक राहिले नाहीत. बलवान लोक होते पूर्वी. म्हटले, आईला जर ऊसाचा रस प्यायचा असेल तर जोग महाराज 4-5 रस ऊस जे आहे अशा हातानेच पिळायचे, चरवीभर रस काढायचे आणि आईला द्यायचे, म्हणायचे पी आई, किती प्यायचं. आता ऊस खायला जमत नाही आपल्याला दाताने, हे बल कमी झालं. विठ्ठल 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 तुकाराम महाराजांनी पहिला शब्द अभंगातला वापरलाय एकी. काय शब्द आहे? एकी. एकी म्हणजे असे लोक जास्त नाही, एखादा असतो, सगळे असे असू शकत नाही.
श्रीमद भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी त्या ठिकाणी शब्द वापरला आहे, मनुष्यानां सहस्रेषु कश्चिद् यतति सिद्धये यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्वता. हजारो मनुष्यामध्ये एखादा मनुष्य असतो ज्याला देवाकडे जावं असं वाटतं बरं का. सगळ्यांनीच यावं असं आपल्याला वाटत असलं तरी सगळे येऊ शकत नाहीत बरं का. सगळे जरी आले तरी सगळ्यांचंच लक्ष लागेल असं नाही, सगळ्यांचंच लक्ष लागलं तरी सगळ्यांनाच कळेल असं नाही, सगळ्यांना कळलं तरी सगळ्यांना पटेल असं नाही, सगळ्यांना पटलं तरी सगळ्यांनाच पचेल असं नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. देवाने सांगितलंय हजारोत एक. आता वाईची लोकसंख्या किती आहे का कोणी वाईचं? वाईचे किती आहेत? 50,000 लोक आहेत. कीर्तनाला किती आहेत वाईतले? मला तर बाहेरचेच जास्त दिसतात सगळे. आता माझ्या ओळखीचे ओबडवलीचे लोक आहे, इकडचे तिकडचे जास्त दिसतात ना. कारण सगळे येऊ शकत नाही. आपल्याला असं वाटतं सगळ्यांनी यावं, सगळ्यांनी परमार्थ करावं, पण सगळे परमार्थ करू शकत नाहीत. देवाने हजारात एक म्हटलं आहे, त्या मानाने आपली बरी आहे लोकसंख्या, आहे की नाही? म्हणून एखादाच होता देवापूर्वी, त्याने हातोफळी केली. तर हातोफळी म्हणजे काय हो? हातोफळी केली म्हणजे काय? हातावर हात मारला, पैंज मारली, मी माझ्या बलाने मुक्काम गाठील, आणि असं पैंज मारून मुक्कामाला गेलेली काही माणसं आहेत. विठ्ठल 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 ज्ञानोबारायांनी वर्णन केले. पै भव स्वर्गा उबगले, मुमुक्षु योग ज्ञाना वळगले, पुढती नयो या निघाले पैजा जेथ. हा पैजा शब्द तुकाराम महाराजांनी घेतलाय. असं म्हणतात तुकाराम महाराजांनी 1000 ज्ञानेश्वरीची पारार्थी, आणि त्या पैजा शब्दाचा हातोपळी शब्द केलाय. काही लोकांनी हातावर हात मारला, पैंज मारली, आणि आपल्या बळाने त्याने मुक्काम गाठला, म्हणजे देवाची प्राप्ती केली. विठ्ठल विठ्ठल देवती बळे धरिला सायासे, 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 देवती बळे धरिला सायासे. करुणिया नाश उपाधीचा, करुणिया नाश उपाधीचा, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. करुणिया नाश उपाधीचा, करुणिया उपाधीचा, पक्षी धातू धिक्कारिले जन, पूर्व पक्षी धातू धिक्कारिले जन. देवती बळे धरिला सायासे,
आसे तुकाराम महाराज देवाशी बोलतायत. तुकाराम महाराज देवाला आपली भूमिका मांडतायत. देव तसं पाहायला गेलं तर तुकाराम महाराज बलवान होते, पण तुकाराम महाराज म्हणतात देवा पूर्वीच्या लोकांचं आम्हाला सांगू नका, ते लोक बलवान होते. आपल्या बळावर त्यांनी मुक्काम गाठला म्हणजे तुमची प्राप्ती करून घेतली, पण हे सगळ्यांना सोपं नाही, सगळ्यांना शक्य नाही. जे बलवान होते त्यांनी हातावर हात मारला आणि तुमची प्राप्ती करून घेतली. एकी केली हातोफळी ठाया बळी पावले. कोणता मुक्काम त्यांनी गाठला, कोणतं बळ त्यांच्याकडे होतं. देवाकडे जायचं असेल तर काही बळ पाहिजे बरं का. देवाकडे जायचं असेल तर सगळ्यात पहिलं बळ पाहिजे म्हणजे शरीराचं बळ. शरीरसुद्धा चांगलं पाहिजे. पण देवाकडे जात असताना नुसतं शरीराचं बळ उपयोगाचं नाही बरं का. महत्त्वाचं बळ पाहिजे ते म्हणजे भावाचं बळ. ज्ञानोबाराय म्हणतात भाव बळे आकळे एरवी भावे विन भक्ती. सगळ्यात मोठं बळ जर कोणतं असेल देवाकडे जायचं असेल तर भावाचं बळ. भावाचं म्हणजे चुलत भावाचं का मावस भावाचं. भावाचं म्हणजे प्रेमाचं. प्रेम पाहिजे बरं का. प्रेम जर असेल ना, प्रेमाचं बळ जेवढं जास्त तेवढं लवकर देव येतो. विठ्ठल विठ्ठल एवढा प्रभू भावे तेने संपुष्टी राहावे. होय भक्ती केला तैसा पूर्वी धरावी ते इच्छा. भावामध्ये एवढी ताकद आहे. हो, पंढरपूरला येऊन देव उभे राहिले कोणास कशामुळं. पुंडलिकाच्या भावार्था.
भावाचं बळ पाहिजे. पण नुसतंच भावाचं बळ असून चालत नाही बरं का. भावाबरोबर विवेकाचं बळ लागतं. काही लोकांच्यात भावाचं बळ भरपूर असतं, भावना भरपूर असते, पण विवेक नसतो. काही लोकांच्याकडे विवेक भरपूर असतो पण भावना नसते. दोन्हीचा समन्वय जीवनात पाहिजे. भावनाही पाहिजे, विवेकही पाहिजे. भावना खूप आहे पण विवेक नसेल तर ती भावना कुठं घेऊन माणसाला जाईल काही सांगता येत नाही. मी शिवचरित्राचं व्याख्यान ऐकलं होतं. व्याख्यात्यांनी असं सांगितलं, छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर कोणाला मारलं? आणि मारल्यानंतर तिथे त्याच्याही नावाने एक दगड लावला आणि तिथे दिवाबत्तीची सोय केली. म्हटले आमचा शत्रू असला तरी आता वैर संपलं. पण पुढं त्या दगडाची लोकांनी कबर तयार केली आणि बऱ्याच कालावधीनंतर लोक वर भवानी आईच्या दर्शनाला जायच्या ऐवजी त्या कबरीच्या दर्शनाला जायला लागले. आणि विशेष करून माता भगिनी त्या दर्शनाला गेल्यानंतर पूजा करायच्या आणि नवस मागायला लागल्या, आम्हाला चांगला मुलगा होऊ दे देवा. आता कोणताही देव तो. भावना आहे पण विवेक पाहिजे. आपण जे देवाची उपासना करतो ते देवाचं स्वरूप काय? भागवतात असं आलंय, एखादा मनुष्य 2 तास पूजा करत असेल, बाहेर आल्यानंतर लोकांचा मत्सर करत असेल, मला त्याची पूजा आवडत नाही. एखादा देवळात गेला नसेल, सगळ्यांची प्रेमाने वागत असेल, देवाला तो आपला भक्त वाटतो. विठ्ठल 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 म्हणून विवेकाचं बळ पाहिजे. काही ठिकाणी भावना असते पण विवेक नसतो. आणखीन एक उदाहरण सांगतो. एका मोठ्या महात्म्याच्या मुखातून मी उदाहरण ऐकलं. म्हणजे पूर्वी एक रामायण नावाची मालिका यायची बघा टी व्हीवरती. सुंदर मालिका होती. ते ऐकलं की लोक सगळी कामं धामं सोडायची आणि ते टी व्ही समोर जाऊन बसायचे. मंगल भवन अमंगल हारी असं ऐकू आलं की लोक टी व्ही सोडायचे, टी व्ही पुढे जाऊन बसायचे. ते कोरोनात परत दाखवली मालिका. त्या मालिकेतला जो अभिनेता होता तो एका गावामध्ये दुसऱ्या पिक्चरच्या शूटिंग करता आला. गावातल्या लोकांची भावना, आपल्या गावात कोण आला? राम आला. राम आला, राम आला. सगळं गाव गोळा झालं, आम्हाला रामाला भेटायचं. आता ते राम होता का तो? पण भावना. त्यांचा पोलीस बंदोबस्त होता, कडं होतं आणि त्याच्या आतमध्ये त्यांचं शूटिंग चाललेलं होतं. पण लोकांची भावना, सगळी लोक एकत्र आले, कडं तोडलं पोलिसांचं, खोलीजवळ गेले, दरवाजा तोडला आणि आत गेले. राम सिगरेट पेत बसला होता. इथं भावनेला किंमत आहे का विवेकाला किंमत आहे? विवेक पाहिजे. म्हणून विवेकासहित वैराग्याचे बळ. विवेक पाहिजे. भक्तीमध्ये विवेकही पाहिजे, भावनाही पाहिजे. नुसतं विवेकाचं बळ असून चालत नाही, भावाचं बळ असून चालत नाही. पुढे वैराग्याचं बळ लागतं. ज्ञानोबा म्हणतात, तोंड भरो का विचारा, अंतकरणी विषयाशी थारा, तरी नातुडे धनुर्धरा त्रिशुद्धी. मोठ्या मोठ्या गोष्टी बोलून चालत नाही, आत त्याग पाहिजे, वैराग्य पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विरक्ती वाचोनी कही, ज्ञानाशी तगनेची नाही. वैराग्य पाहिजे. वैराग्य शब्दाचा अर्थ, वैराग्य म्हणजे वाईट गोष्टी सुटल्या पाहिजे. रामायणामध्ये हनुमंतराय लंकेत गेले. ऐकताय ना तुम्ही? लंकेत दिवसा गेलते का रात्री गेलते? हो काय माहिती कधी गेलते एवढं माहिती. दिवसा गेलते का रात्री गेलते? दिवसा नाही, रात्री गेलते. कारण दिवसा हनुमंतरायांनी वरून पाहिलं, लंकेतले सगळे राक्षस पूजा करत होते, यज्ञ करत होते. भस्माचे पट्टे काय, रुद्राक्षाच्या माळा काय. हनुमंतराय म्हटले दिवसा पूजा करतात, रात्री कोणत्या डाब्यावर जातात बघितले पाहिजे. मनुष्य दिवसापेक्षा रात्री जास्त कळतो. विठ्ठल विठ्ठल रात्री हनुमंतराय गेले आणि हनुमंतरायांनी पाहिलं
जे दिवसा पूजा करत होते ते सगळे काही खात होते आणि काही पित होते. वाईट वाईट पाहायला मिळालं. सगळी दुर्जन माणसांची घरं. एक घर चांगलं दिसलं बाबा. तुळशी वृंदावन होतं, राम लिहिलेलं होतं, पताका लावलेली होती. कोणाचं घर होतं ते? बिभीषण महाराजांचं म्हणायचं. बिभीषणाचं नाही म्हणायचं बरं का. आपल्याकडे चालतं, पण तुम्ही उत्तर प्रदेशात गेला तिकडे जर म्हटलं ना बिभीषण ऐसा बोल रहा है, हानतीलच धरून तुम्हाला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपल्याकडे चालून जातं. काय काय लोक तुकाराम असा म्हणतो, ज्ञानेश्वर असा म्हणतो, अशी म्हणणारी पूर्वी होते लोक. संतांचं नाव घेताना, भक्तांचं नाव घेताना आदराने घेतलं पाहिजे. बिभीषण महाराजांचं घर होतं. हनुमंतरायाला आनंद झाला. दोघांची भेट झाली. बिभीषण महाराजांना विचारलं, कसं काय राहता हो इथं तुम्ही? सगळे राक्षसन, तुम्ही कसं काय राहता? म्हटले, दातात जीभ राहते ना तसा राहिलोय. राहावं लागतं कधी कधी अशा ठिकाणी आपल्याला. पण आता मला भरोसा वाटायला लागला, तुम्ही आले, मला निश्चित राम भेटणार आहे. मी भक्ती करतोय रामाची, पण माझ्या भक्तीत काही चुकत असेल तर हनुमंता सांगा. असं म्हटलं. हनुमंतराय म्हटले, एक चूक अजून राहिली. कोणती? तुम्ही रामाची भक्ती करताय पण अजून रावणाला सोडलं नाही. रामाची भक्ती तेव्हाच पूर्ण होते जेव्हा मनुष्य रावणाला सोडतो. रावण म्हणजे कोणी माणूस समजू नका बरं का. रावण ही वृत्ती आहे, व्यक्ती नाही. रावण काय आहे? वृत्ती आहे. राक्षस म्हणजे दुर्गुण. कीर्तनात झोप लागायला लागली की समजायचं कुंभकर्ण आला. दुसऱ्याच्या घरात भांडणं लावण्याची वृत्ती आली की मंथरा आली. विनाकारण दुसऱ्याला त्रास देण्याची वृत्ती आली, परिस्थितीकडे पापदृष्टीने पाहण्याची वृत्ती आली की रावण आला. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वैराग्याचं बळ पाहिजे, निश्चयाचं बळ पाहिजे. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा पूर्वीचे लोक बलवान होती, त्यांच्याकडे वैराग्याचं बळ होतं, विवेकाचं बळ होतं. आपल्या बळाने ते तुमच्यापर्यंत येऊन पोचले, पण आम्ही तसे नाही. आम्ही देवा शक्ती, आम्ही देवा शक्ती, आम्ही देवा शक्तीने, 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 आम्ही देवा शक्तीने. भाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा, भाकुतेने करुणा, आम्ही देवा शक्ती, आम्ही देवा शक्ती. भागुतेने करुणा, भागुतेने करुणा, भागुतेने करुणा, भागुतेने करुणा, आम्ही देवा शक्तीने, आम्ही देवा देवा आम्ही सगळी शक्तिहीन माणसं आहोत. तुकाराम महाराजांनी आपली भूमिका घेतलेली आहे. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, देवा आम्ही सगळी शक्तिहीन माणसं आहोत, आमच्याकडे शक्ती नाही. पूर्वीची लोक होती ती फार शक्तिवान होती, त्यांच्याकडे वैराग्याचं बळ होतं, त्यांच्याकडे विवेकाचं बळ होतं. आमच्याकडे तसं बळ नाही. आमच्याकडून ती अपेक्षा तुम्ही करू नका.
तुम्ही आम्हाला प्रल्हादजींचं उदाहरण सांगितलं. प्रल्हादजीसारखं आपल्याला जमल का हो? प्रल्हादजींनी प्रतिकूल परिस्थितीत देवाची भक्ती केली. मी सांगितलं सुरुवातीला. हो, इतकी संकट आली, अनेक मारण्याचे प्रयत्न झाले, पण प्रल्हादजींनी देवाचं नामस्मरण सोडलं नाही. शेवटी प्रल्हादजींच्या करता भगवान प्रगट झाले. कोणता अवतार घेतला प्रल्हादजींच्या करता हो? नरसिंह अवतार झाला आणि भगवंतानी त्या हिरण्यकश्यपूला मार. भागवतात असं वर्णन आलंय, भगवान शांतच होत नव्हते. प्रल्हादजी आतमध्ये गेल्यानंतर शांत झाले. प्रल्हादजींना मांडीवर घेतलं, कुरवाळलं. भागवतकार असं सांगतात, देवाच्या डोळ्यात पाणी आलं. बाळा, मला यायला उशीर झाला, मला तू माफ कर. या दुष्ट लोकांनी तुला एवढा त्रास दिला, पण तरीसुद्धा तू माझं नामस्मरण सोडलं नाही. थोडा त्रास झाला तर लोक माळच काढून टाकतात, वारीस सोडून देतात. काय आमचं देवानी चांगलं केलं म्हणतात, देवाला शिवे देतात. पण प्रल्हादा, बाळा, इतकी प्रतिकूल परिस्थिती असताना सुद्धा तू मला त्या ठिकाणी सोडलं नाही, माझं भजन सोडलं नाही. काय पाहिजे तुला सांग. असा भाव आपल्याकडे आहे का? प्रल्हादजी म्हणले, देवा, ज्या माणसांनी मला त्रास दिला ना त्यांचाही उद्धार करून टाका. ज्या बापानी मला त्रास दिला ना माझ्या बापाचाही उद्धार करा. विठ्ठल विठ्ठल असा भाव आपल्याकडे आहे का? अल्पभाव, अल्पमती, अल्पायुष्य, नाही हाती प्रमाण म्हणायला आता वेळ नाही, संपली आपली वेळ. देवा, त्या ठिकाणी आमच्याकडे ही शक्ती नाही आहे, विवेकाचं बळ नाही, वैराग्याचं बळ नाही. आम्ही देवा शक्तीहीने भाकुतेने करुणा, परंतु आम्ही तुम्हाला करुणा भागतो, प्रार्थना करतो, विनंती करतो. देवा, आमचा सुद्धा तुम्ही उद्धार करा. पूर्वीच्या लोकांसारखं आम्हाला जमणार नाही. पूर्वीचे लोक असे होते, पावटणी केला काळ, जया बळ होते ते. त्यांनी काळाची पायरी केली आणि मुक्कामाला गाठले. भक्तवर्य दुर्वाळाचं वर्णन करताना असं वर्णन केलं आहे, शेवटच्या काळामध्ये दुर्वाळाला नेण्याकरता विमान आलं आणि दुर्वाळाने एकदम सुंदर असा माळा घातल्या, गाड्यामध्ये मुद्रा वगैरे लावल्या, पताका हातात घेतली. दुर्वाळ बसायला जाणार तेवढ्यामध्ये काळ आला. महाराज, हे शरीर घेऊन तुम्हाला जाता येणार नाही. दुर्वाळाने सांगितलं, ठीक आहे. काळ खाली वाकल्यावर त्याच्या डोक्यावर पाय दिला आणि विमानात जाऊन बसले. मृत्यू हो मूर्ध्नी पदम दत्वा असं म्हटलं आहे. आणि म्हणून पावटणी केला काळ, जयावळ होते ते. कारण संत हे सगळं करू शकतात, त्याचं कारण शेवटच्या चरणात सांगितलं. तुका म्हणे वीर्यावीर, 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 तुका म्हणे वीर्यावीर. धीर समुद्र संत धीर समुद्र, आम्ही देवा शक्तिहीन, आम्ही देवा शक्तिहीन. संत धीर समुद्र, संत धीर समुद्र, आम्ही देवा शक्तिहीन, आम्ही देवा शक्तिहीन. एकनाथ महाराज जाधव एकी केली हातो बळी, एकी केली हातो बळी,
शक्तीने बळी पावले आया बळी पावले आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा गोपाला ज्ञानाई गुरुकुल अकलूज. आम्ही देवा शक्ती आम्ही देवा शक्ती आम्ही देवा शक्ती आम्ही देवा शक्ती आम्ही देवा आम्ही देवा आम्ही देवा आम्ही आम्ही देवा शक्तीने बोला सगळ्यांनी टाळी वाजवा म्हणा. जय गोपाल कोमाई जय गोपाल कोमाई गोपाल एकी केली हातोफळी ठाया बळी पावले आम्ही देवा शक्तीने भाकू तेने करुणा पावटणी केला काळ जया बळ होते ते तुका म्हणे वीर्या वीर संत धीर समुद्र आम्ही देवा शक्तीने भाकू तेने करुणा. एक दृष्टांत सांगतो आणि संपवतो. ऐकताय ना तुम्ही? आईला 2 मुलं असतात, एक जाणता आणि एक नेनता. सगळ्या आईंनी उत्तर द्या बरं का. आईचं प्रेम जाणत्यावर जास्त का नेनत्यावर जास्त? जाणत्यापेक्षा नेनत्यावर जास्त असतं. काय नेनत्याच्या घास धाकट्याच्या मुखी धाकल्याच्या मुखी घास घाली माता वरी करी सत्ता शहाण्या. बरोबर, धाकल्याच्या मुखी म्हणजे लहानाच्या मुखात घास घालते आणि मोठा जो चुकला त्याला खवळते. एकदम नेमता पोरगा असतो, त्याला जर भूक लागली तर ते रडतं. मोठ्याला भूक लागली तर घरात जातं, डबा काढतं, लाडू काढतं आणि खायला लागतं. आई आल्यानंतर रागवते मोठ्यावर आणि म्हटली हा बाळू रडतो आणि तो खुशाल लाडू खातो. मग आई काय करते, त्या बाळूला उचलते, कडेवर घेते आणि आपल्या हाताने त्याला खाऊ घालते.
तसं तुकाराम महाराज देवाला म्हणतात, जी माणसं तुमच्यापर्यंत त्यांच्या बळाने आली ती तुमची मोठी मुलं आहेत, आम्ही सगळी तुमची लहान मुलं आहेत. आणि लहान मुलाचं लक्ष नसतं, त्याला काही कळत नाही. आम्हाला काहीच कळत नाही, आम्हाला जेवढं कळतं आहे तेवढं आम्ही करतो आहे. पण तुम्ही आईच्या अंतःकरणाने त्यांचा जसा उद्धार केला तसा आमचा सुद्धा करा, असं तुकाराम महाराज आपल्यासाठी म्हणतात. आपण लहान होऊन रोज देवाला प्रार्थना केली तर देव निश्चित आपला उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली सर्वांनी हातवर करा, सर्वांनी करा हातवर. तुकाराम 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 साईन महाराज वडवाडीकर. तुका म्हणे वीर 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 तुका म्हणे वीर तुका म्हणे शक्तीने आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने तुका म्हणे समुद्र तुका
रे आम्ही देवा शक्ती 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 आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्ती आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा शक्तीने आम्ही देवा आम्ही देवा शक्तीने बापोतेने करुणा आम्ही देवा शक्तीने बापोतेने करुणा आम्ही देवा शक्तीने बापोतेने करुणा आम्ही देवा शक्ती आम्ही देवा शक्ती आम्ही देवा शक्ती आम्ही देवा शक्ती आम्ही देवा विठ्ठल जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल गवरगार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पुंडरी गवरगार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम बोली लिले कुरे वेडे वाकोड उत्तर क्षमा महाराज नाये विचारला अधिकार नापुला क्षमा पराध महाराज तुम्ही सिद्ध म्हणे ज्ञानेश्वरा पाया क्षमा पराध महाराज तुम्ही ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव कोणी हे टाळ ठेवायचं नाही आरती झाल्याशिवाय. हॅलो. या ठिकाणी सुरू असलेला वाई तालुका गाथापारायण सोहळा आजच्या दिवसाची संकीर्तन सेवा हरिभक्तपरायण माऊली महाराज शिंदे यांनी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या विनंतीला मान देऊन माऊली या ठिकाणी आले, त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार. आजच्या या दिवसाची संध्याकाळची संत पंगत वाईचे विद्यमान नगरसेवक सुशील भाऊ खरात यांच्याकडून आपल्याला आलेली आहे, त्यांचे या ठिकाणी सन्मान होतोय गाथापारायण सोहळ्याच्या वतीनं. त्यांचा स्वीकार करायचा आहे, या लवकर या. गुरुवर्य संदीपान महाराज शिंदे
यांच्या हस्ते त्यांचा या ठिकाणी सन्मान होतोय. ठीक आहे महाराज शांभुवांकडे द्या तुम्ही. त्यानंतर आजचं आपल्याला या कार्यक्रमासाठी सहकार्य केलेले जिल्हा परिषद सदस्य दिलीप बाबर यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आमचे संतोषजी शिंदे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय, त्यांचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. श्रीयुत आनंद शेठ फनशे दसवडी सेवागिरी मंदिर यांनी आपल्याला नाश्त्याची पंगत दिलेली आहे, त्यांच्या वतीनं शामराव वारकर हे या सन्मानाचा स्वीकार करतील. संदीपान महाराज शिंदे यांनाच विनंती, त्यांनी सगळे सत्कार करायचेत. जावली तालुका युवा वारकरी आपला या ठिकाणी सन्मान होतोय, कृपया नावं घेतल्यावर पटकन उपस्थित राहा. हरिभक्तपरायण विकास महाराज बिलारे सका तृप्ती रेस्टॉरंट आपला या ठिकाणी सन्मान होतोय. हरिभक्तपरायण रघुनाथ महाराज राणे यांच्या स्मरणार्थ संदीप राणे परिवार यांच्याकडून आपल्याला नाश्त्याची पंगत प्राप्त झालेली आहे. नाव घेतलेल्या लोकांनी उपस्थित असतील तर कृपया ताबडतोब हजर राहायचे. आपला या ठिकाणी सन्मान होतोय. गुलाब दगडू वाडकर यांच्या स्मरणार्थ त्यांची मुली आणि मुली महेंद्र वाडकर आपला या ठिकाणी आपण सहकार्य केलेलं आहे, त्याचबद्दल आपलाही या ठिकाणी गातापारायण सोहळ्याच्या वतीनं सन्मान होतोय. श्रीमती अरुणा येवली पसरणी यांनी आपल्याला अन्नदानासाठी सहकार्य केलेले आहे, त्यांचं या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. आणि श्रीयुत सुरेशरावजी कोरडे आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय. नावं घेतलेल्या लोकांनी पटकन या. भोलवरनं काही वारकरी महाराज आलेले आहेत. राहुल महाराज पार्टी भोर आपलाही या ठिकाणी सन्मान होतोय. बाकीच्या नंतर तात्या आहेत बाहेर. कुठले तात्या आहेत बाहेर बरं का. हॅलो, आरती सुरू व्हायची, कोणी उठू नका. महिला मंडळ पुरुष मंडळ खाली बसा, कोणी उठू नका. चालू करा आरती चालू करा. आरतीला कोण उभं करायचं? हरी झाले समा